श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रक्षाबंधन हा सण आपण कोणत्या शुभमुहूर्तावर साजरा करायचा आहे, या दिवशी आपण कोणते रंग वापरायचे आहेत, काय नियम पाळायचा आहे, मुहूर्त कोणता, राखी बांधण्याचा मुहूर्त कोणता आहे, अशुभ मुहूर्त कोणता आहे. कारण भद्रकाळ, राहुकाळ या वेळेमध्ये, या काळामध्ये राखी बांधायची नाही किंवा कोणतेही शुभ कार्य करायचे नाही. हे चांगले मानले जात नाही. याच्यातून आपल्याला काही वाईट परिणाम होतात. म्हणून आपण या वेळेमध्ये काहीही शुभ कार्य करायचे नाही. इतर वेळेस आपण शुभ कार्यासाठी चांगला मुहूर्त पाहतो, चांगली वेळ पाहतो. मग आपण या वेळेसही राखी बांधताय तेव्हा शुभ मुहूर्त बघूनच राखी बांधायची आहे. यावर्षी बऱ्याच अशा गोष्टी आहेत जेणेकरून आपल्या जीवनावर याचा प्रभाव पडणार आहे. यावर्षी मंगळाचे वर्ष आहे, म्हणून यावर्षी तुम्हाला कोणते रंग वापरायचे नाहीत, जेणेकरून आपल्या बहीण भावाच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो, काही संकट येऊ शकतात, भावाचे आरोग्यही खराब होऊ शकते, तसेच मोठे काही संकट येऊ शकते जर आपण हे रंग वापरले. आपण काही रंगाचे व काही शास्त्रानुसार, शास्त्र पद्धतीने आपण राखी पौर्णिमा ही साजरी करायची आहे. जर आपल्या जीवनामध्ये बहीण भावाच्या दुरावा आला असेल, काही कारणाने बहीण भाऊ दूर झाले असतील, तर या दिवशी बहीण भाऊ एकत्र येऊन प्रेमाने व आनंदाने हा सण साजरा करतात. म्हणून रक्षाबंधन हा दिवस खूप पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी आपण बहीण कितीही दूर असेल, भाऊ कितीही दूर असेल, तर ते एकत्र येऊन प्रेमाने व आनंदाने हा सण साजरा करतात. मग बहिणीने आपल्या भावासाठी काही देवाला प्रार्थना बहिणी करतात किंवा आपल्या भावासाठी कोणती गोष्ट शुभ आहे, कोणती अशुभ आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. आणि यावर्षी तुम्ही भद्रकाळ, राहुकाळ या वेळेत कोणतेही शुभ कार्य करायचे नाही. आपण शुभ मुहूर्त कोणता आहे ते आणि कोणता रंग वापरायचा आहे, तसेच तुम्हाला यावर्षी कोणत्या रंगाचा वापर करायचा नाही ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तसेच श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात व स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते. म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भद्रकाळ व राहुकाळ रक्षाबंधनाच्या दिवशी आहे. म्हणून तुम्हाला राखी कधी बांधायची आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणता रंग वापरायचा आहे. इतर वेळेस तुम्ही कोणतेही रंग आपण फॅशन म्हणून कोणतेही रंग वापरतो किंवा राख्यांच्या ज्या काही डिझाईन आहेत त्याही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदी करतो. तुम्ही राखी खरेदी करायला जाता तेव्हा फॅशन म्हणून कधीही राखी खरेदी करू नका. कारण काही शुभ चिन्ह असलेले काही रंग, कारण प्रत्येक वर्षाला काही भद्रकाळ, राहुकाळ किंवा असे हे वर्ष मंगळाचे आहे. म्हणून तुम्हाला या वर्षाचे हे लक्षात ठेवायचं आहे की आपण रंग कोणता वापरायचा आहे. फॅशन म्हणून यावर्षी कधीही तुम्ही राखी अशी खरेदी करू नका. विचित्र काही असे काळा कलर किंवा त्याच्यावरती वेगळीच अशी काही डिझाईन असलेल्या अशा काही राख्या खरेदी करू नका. यावर्षी तुम्हाला शुभचिन्हाच्या राख्या खरेदी करायच्या आहेत. तसेच तुम्हाला स्वास्तिक, मोरपंख, गणपती अशा बऱ्याच राख्या आहेत. ओम असेच शुभचिन्ह असलेल्या राख्या खरेदी करायच्या आहेत. तसेच यावर्षी लाल रंगाची राखी तुम्हाला वापरायची नाही. लाल आणि काळा रंग सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही राख्या खरेदी करू शकता. हिरव्या रंगाची राखी जर तुम्ही खरेदी केली तर अतिउत्तम. कारण हिरवा रंग हा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भावाच्या प्रगती, तसेच आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येणारा रंग आहे. यावर्षी हिरव्या रंगाची राखी नक्की खरेदी करा.
तसेच फॅशन म्हणून सोन्याची किंवा चांदीची कोणतीही राखी तुम्ही खरेदी करू नका. जे काही शुभ रंग आहेत, ज्या राख्यांचे डिझाईन चिन्ह व्यवस्थित आहेत, जे काही शुभ चिन्ह आहेत, अशाच राख्या खरेदी करा. यावर्षी लाल रंग का वापरायचा नाही? कारण मंगळाचे वर्ष आहे. जर तुम्ही लाल रंग वापरला तर याचे परिणाम खूप वाईट होतात. जीवनामध्ये अशा काही अडचणी येऊ शकतात, तुमच्या भावावर संकटही येऊ शकते. मग ते संकट आपल्यालाही सांगता येणार नाही, कारण अचानक अशा काही गोष्टी घडतील की त्या तुम्हालाही माहीत होणार नाहीत. म्हणून लाल रंग तुम्ही बिलकुलही वापरू नका. तसेच काळा रंगही वापरू नका. कोणत्याही तुम्ही जेव्हा मिठाई खरेदी करता तेव्हा मिठाईमध्येही लाल रंगाची मिठाई कधीही खरेदी करू नका. दुसरे कोणतेही रंग तुम्ही वापरू शकता. तसेच बहीण भाऊ कितीही दूर असतील तरीही या दिवशी एकत्र यावे. हा रक्षाबंधनाचा सण प्रेमाने व आनंदाने साजरा करावा, कारण या दिवशीच बहीण भाऊ दूर गेलेले एकत्र येतात. म्हणून हा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. तसेच बहिणीने आपल्या भावाकडे जास्त काही हट्ट करू नये. आपल्या भावाच्या परिस्थितीनुसार, इच्छेनुसार जे काही ओवाळणी भाऊ देणार आहे तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही स्वीकार करावा. कोणताही हट्ट किंवा मनामध्ये राग ठेवू नये, कारण बहीण जेवढी आनंदामध्ये राहील तेवढे भावासाठी व त्याच्या प्रगतीसाठी चांगले असते. म्हणून बहिणीने कधीही भावावरती राग धरू नये. यावर्षी जमेल तेवढे शांत राहावे. कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून मोठे भांडणं होऊ शकतात, काही संकट येऊ शकतात. म्हणून तुम्ही शांत राहायचं आहे. यावर्षी असा काही छोटी गोष्ट आणि मोठे काही संकट असे येऊ शकते. यावर्षी तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे. आणि रंग हे तुम्ही चांगले रंग वापरायचे आहेत. शुभ मुहूर्त कोणता आहे? त्या शुभ मुहूर्त आहे सकाळी 9 ऑगस्टला सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 1:24 शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या वेळेमध्ये राखी बांधू शकता. दुपारपर्यंत शुभ मुहूर्त आहे, तुम्ही राखी बांधू शकता. भद्रकाळ, राहुकाळ या काळामध्ये राखी बांधायची नाही, कारण या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, ते चांगले मानले जात नाही. म्हणून तुम्ही या वेळेमध्ये कधीही राखी बांधू नका. तसेच तुम्ही भावाला भेट म्हणून काही वस्त्र देत असाल किंवा त्यावेळेसही तुम्ही लाल रंगाचे वस्त्र सोडून कोणतेही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला भेट म्हणून भावाला कपडे तुम्ही घेत असाल तेव्हा त्यामध्ये शर्ट, पॅन्ट लाल रंगाचा कोणताही तुम्ही भेट म्हणून वस्तू देऊ नका, कारण यावर्षी लाल रंग बिलकुलही वापरू नका. लाल रंग हा जीवनामध्ये खूप संकट अडचणी घेऊन येऊ शकतो. म्हणून शुभ रंग वापरा. रक्षाबंधन हा प्रेमाने व आनंदाने साजरी करा, कारण कितीही दूर बहीण भाऊ असतील तर या दिवशी एकत्र येऊन आनंदाने साजरे करावे. तसेच तुम्ही ज्या दिवशी राखी बांधत आहात, रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही हनुमंताचा कोणताही मंत्र बोलावा आणि तेव्हा तुम्ही राखी बांधावी, कारण तुमच्या भावाचं रक्षण हे हनुमंत करतील व तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येणार नाही. किंवा तुम्ही ते सूत्र बांधत आहात, बंधन बांधत आहात, म्हणजे आपण जे काही राखी बांधत आहात तेव्हा आपण हनुमंतांना साक्ष ठेवून त्यांना बोलून आपल्या भावासाठी प्रार्थना करून त्यांना आपल्या भावावरती काही संकट येऊ नये, त्याच्या जीवनामध्ये आनंद व आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रार्थना करून हे रक्षासूत्र जर त्याला बांधले भावाला, तर कधीही जीवनामध्ये भावाच्या संकट येणार नाही, कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून नक्की या दिवशी राखी बांधताय तेव्हा कोणताही मंत्र तुम्ही बोला. मंत्र कोणताही येत असेल तरीही तुम्ही राखी बांधताय तेव्हा मनामध्ये तुम्ही मंत्र बोलत जोपर्यंत 1-2 गाठ तुम्ही राखीला देताय तेव्हा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे व तुम्ही अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरा करायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
श्री स्वामी समर्थ.